कसे करायचे, नामस्मरण कसे करावे, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्याही गुरुचे किंवा देवाचे किंवा स्वामीचे नामस्मरण कसे करावे, नामाचे नामस्मरण कसे करावे, मंत्राचे नामस्मरण कसे करावे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नामस्मरणाचे काही प्रकार बघणार आहोत. एकदम सोपे प्रकार आहे. तुम्हाला जो जमेल तो प्रकार तुम्ही आत्मसात करून स्वीकारून तुम्ही तो प्रकार करू शकतात. यातील पहिला प्रकार नामाचा उच्चार करणे आणि तो आपल्या कानाने ऐकणे. नामाचा उच्चार करताना तो अशा प्रकारे करा की तो तुम्हाला ऐकायला आला पाहिजे. कमी आवाजात जप करा की तो आपल्यालाच ऐकायला यावा. तर मित्रांनो, आपण आता नामाचा दुसरा प्रकार बघणार आहोत. नामाचा उच्चार करणे, मग तो करताना श्वासनामूर्ती चरणापासून पर्यंत पुन्हा पुन्हा पाहत राहणे. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ समोर करतो, तेव्हा ते नामस्मरण करताना स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर चरणापासून ते मस्तकापर्यंत स्वामींना मनोभावाने पाहत जावे आणि नामस्मरण करावे. तिसरा प्रकार श्वासावर लक्ष देऊन नामस्मरण करणे. फक्त श्वासावर लक्ष ठेवणे. आपण जेव्हा स्वामींचे नामस्मरण करू तेव्हा आपण श्वास आत घेऊ. नॉर्मल गोष्ट आहे, श्वास तर सगळेच घेतात. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ बोलू तेव्हा आपलं चित्त मन फक्त स्वामीकडे असावे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सांगता आपण इथेच करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.